आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणी ब्लॉक काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड। निपाणी ब्लॉक काँग्रेस प्रचार समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून या संदर्भात माहिती बेळगाव जिल्हा बुडाचे अध्यक्ष तसेच चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी त्यांनी सांगितलं की राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष माजी मंत्री व माजी खासदार विनयकुमार सोळंके, केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी तसेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य सुरू आहे। चिकोडी जिल्हा काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन राशिंगे यांच्या समिती अंतर्गत निपाणी ब्लॉक स्तरावरील समितीत संजय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे। तसेच निपाणी ब्लॉक उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब किल्लेदार तर महिला उपाध्यक्ष म्हणून कल्पना पुजारी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती चिंगडे यांनी दिली। पुढे बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, लोकसभा, विधानसभा तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन राशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे। काँग्रेस पक्षामध्ये SC सेल, OBC सेल, महिला विभाग, संघटित कामगार, डॉक्टर, वकील, ड्रायव्हर यांसारख्या विविध क्षेत्रातील एकूण 30 विभाग कार्यरत आहेत। या विभागाद्वारे पक्षाची ध्येय धोरणे आणि विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं। सर्व वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कार्य करण्याबाबत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित निपाणी ब्लॉक काँग्रेस प्रचार अध्यक्ष संजय कांबळे यांनी सांगितलं की एका सर्वसामान्य दलित कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने इतके मोठे पद देऊन गौरव केला आहे। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या पंचहमी योजना आणि पक्षाने केलेले कार्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आमदारकीचे आहेत, एक दावणगिरी आणि बागलकोट पोटनिवडणूक आहे। त्याच्यानंतर बेंगलोर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। या 15 तारखेला इच्छुकांची बैठकच काँग्रेस KPCC मध्ये बोलवलेली आहे आणि ही प्रचार समिती इलेक्शन आल्यानंतरच प्रचार समितीचं काम असते अशातलं काय भाग। प्रचार समिती कायमपणे कार्यरत असायला पाहिजे। जिल्हा पंचायतच्या निवडणुका असू दे, ग्रामपंचायतच्या असू दे, तालुका पंचायत, आमदारकी, खासदारकी, वेगवेगळ्या त्या पक्ष पातळीवर ज्या काही निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचार समितीचे अध्यक्ष त्यांच्या निर्देशनाप्रमाणे प्रचार समितीचे अध्यक्ष विनयकुमार सोळंके साहेब जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे तुमचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन राशिंगे ते जे आदेश देतील त्यांनी जरी आदेश दिला तरी तुम्ही जिल्हा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांना विचारल्याशिवाय कार्यवाही करायची नाही। नाहीतर आमचं राशिंगे साहेब सांगितले म्हणून तुम्ही तिकडे पळाल, परमिशन विचारल्याशिवाय ब्लॉक अध्यक्षांना विचारायचं की असं जर त्यांचं, कारण एकूण 30 विंग आहे। जसं प्रचार समिती आहे ना तसं काँग्रेसमध्ये एकूण 30 शाखा आहेत, त्यापैकी प्रचार समिती ही एक शाखा, ती शाखा आहे। शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बसवेश्वर महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले सर्व महामानव यांना मानवंदना मी प्रथमतः देतो। तसेच देशाचे राष्ट्रीय नेते बी शंकरानंद साहेब, तसेच आमचे निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार, लोकनेते कैलासवासी रघुनाथदादा कदम, तसेच निपाणीचे लाडके माजी आमदार श्री काकासाहेब पाटील यांच्या स्मृतीस प्रथमतः मी नतमस्तक होते। आणि तसेच जिल्हा प्रचार समिती अध्यक्ष मुरलीधर राशिंगे साहेब, मल्लिकार्जुन राशिंगे साहेब, तसेच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तसेच KPCC तसेच बुडा अध्यक्ष आमचे थोर नेते
चिंगळे सर माझे 1988 सालाचे गणित विषयाचे टीचर सर, मी आठवण करून देतो 88 सालाचे माझे गुरु चिंगळे सर, तसेच आमच्या निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश मालक साहेब, तसेच चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन मालक साहेब, आमचे युवा नेते निप्पाणी मतदारसंघाचे सुजयअण्णा पाटील साहेब, तसेच बेडक्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवण्णा पाटील साहेब, तसेच आपले प्रचार समिती जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटोळे साहेब, तसेच आपले आता या प्रचार मी प्रथमतः खरोखर मी आभार आहे यांचं. आज जे मला हे पद मिळालं, खरोखर मी गेली 3 दशकापासून काँग्रेस पक्षासाठी वोटातून नाही पोटातून शब्द काढलेले आहेत. या डोंगर भागासारख्या शेंडूर गावासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, चळवळीच्या कार्यकर्त्याला, दलित समाजाच्या कार्यकर्त्याला हे पद खरोखर देणं म्हणजे या काँग्रेस पक्षाशिवाय कोणीही पक्ष या आपल्या दलित समाजाला देऊ शकत नाही. ते या नेते मंडळींनी हे काँग्रेस पक्षाचं खरोखर जितकं मानावं तितकं कमी आहे का. दलित समाजाचा आजपर्यंत बऱ्याचशा बीजेपी असून दे इतर पक्षांनी फक्त कामापुरता वापर केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं मोठं पद कुठल्या पक्षानं दिले नाही. ते पद द्यायचं काम चिंगळे सर, तसेच राजेश मालक, सुजयअण्णा पाटील, रोहन मालक या सर्वांच्या आशीर्वादामुळं मला हे पद मिळालं. खरोखर या निप्पाणी मतदारसंघासाठी मी काँग्रेस पक्षासाठी माझा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पक्षासाठी अहोरात्र राबणार. पक्षाचा या 2028च्या इलेक्शनमध्ये निप्पाणी मतदारसंघाचा काँग्रेस पक्षाचा आमदार हे काही पण करून झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काही पायाला भिंगरी बांधून अहोरात्र हाडाची काढ रक्ताचं पाणी झालं तर पण बेहातर पण पक्षासाठी मी काम करणार आणि काही पण करून 2028चा बरेचसे लोक म्हणत असतील मी आमदार होतो, तू आमदार होतो, पण कुणाचंही काही चालणार नाही. काँग्रेस पक्षानं जे काय पंचआमी योजना ज्या खरोखर राबलेल्या आहेत, सिद्धरामय्या साहेबांच्या सारखा खरोखर आमच्या सारख्याला या कर्नाटकाला मुख्यमंत्री मिळणं खरोखर एक आमच्या भाग्याचं काम आहे. आणि जे काही सिद्धरामय्या साहेबांनी पंचआमी योजना ज्या हे केलेल्या आहेत, गोरगरिबांच्यासाठी काही या योजना केलेल्या आहेत, त्या गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज भाजप सरकारनं बघितलं असा आज चुलीवरती लाकडं हुडकायची पाहिजेला, गॅसचा किती तुटवडा आलेला आहे, हॉटेल बंद, चूल हुडकायची पाहिजे अशी परिस्थिती झाली. या भाजप सरकारनं, या मोदी सरकारनं खरोखर लोकांची दिशाभूल केलेली आहे. पण आपल्या कर्नाटक सरकारच्या गरीबापर्यंत योजना नेण्याचं काम सर केलेलं आहे. पण या योजना घेऊन येत्या 2028च्या प्रत्येकाच्या दारात आम्हाला जाण्याचा, मतदान मागायचा आम्हाला अधिकार आहे. पण भाजपवाल्या लोकांना अधिकार नाही, यांचे पण वाल्यांना. पण आपल्या काँग्रेस पक्षाचा 2028चा आमदार किंवा आमचाच होणार, दुसरा कुठल्याही पक्षाचा होणार नाही. आणि जिल्हा पंचायत आता तोंडावर आपल्या नगरपालिका निवडणूक आहेत, ग्रामपंचायत निवडणूक आहेत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आहेत, त्या आम्ही खरोखर प्रामाणिकपणानं लोकांच्या दारापर्यंत जाऊन काँग्रेसच्या चिन्हावरच या कोणाला पण निवडणुका ह्या लढवायच्या आहेत. आणि त्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी अहोरात्र राबून त्यांच्यासाठी खरोखर आपण निवडून आणणार. एवढी मी सगळ्यांचं परत एकदा मला खरोखर या तालुक्याचं, या काँग्रेस पक्षानं जे माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याचा मी चांगल्यासाठी अहोरात्र राबून सगळ्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे, सगळ्यांच्या चिंगळे सर असून देत, रोहन मालक असून देत, राजेश मालक असून देत, सुजयअण्णा पाटील असून देत, यांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन. मी कुठल्याही माझ्या पक्षाला मी कुणाकडे हे मला तुमच्याला काही हे होईल असं मी वागणार नाही. काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ राहून परत एकदा मी सगळ्यांचं आभार मानतो. जय हिंद.
एकटीत आहे. या सर्व नेत्याने आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून जे आम्हाला पद दिलंय त्याचं अगदी आम्ही सोनं करू एवढी गॅरंटी देतो. याप्रसंगी बेळगाव जिल्हा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे, निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, युवा नेते सुजय पाटील, सेवादल अध्यक्ष प्रवीणावर, चिकोडी जिल्हा मान रोटी अध्यक्ष सलमा शेख, उपाध्यक्ष सुमन खवरे, सुकेशनी शिंदे, रामा निकम, अशोक लाके, शेंडूर येथील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.